आचार्य 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला कल्पना आहेच की आपण आपल्या आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या, मान्यवरांच्या खूप सुंदर मुलाखती घेत असतो, छान गप्पा मारत असतो. आणि आज आपल्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मीनाक्षी पोशे कडेकर. सो आज आपण नेहमी म्हणतो की वुमन्स डे नुकताच सेलिब्रेट केलेला आहे आणि आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात, म्हणजे कोणतंही क्षेत्र असो, मग ते अगदी पुरुषाच्या खांदा लावून किंवा त्याच्या पाऊल अजून एक पुढे टाकून आज स्त्रिया चाललेल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. मग ते क्षेत्र कोणतंही असो, अगदी कला क्षेत्र असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीने एक आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे. आणि आज माझ्यासोबत मीनाक्षी मॅम जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या एक स्वतः कोरिओग्राफर आहेत, डान्स कोरिओग्राफर आहेत. आणि 2016 पासून त्यांची ही जी काही जर्नी आहे ती सुरू झाली. पण असं म्हणतात ना, जर्नी जी सुरू झाली त्या जर्नीला कुठेच ब्रेक लागला नाही आणि हा ब्रेक कधी लागूही नये. सो अगदी ढोलकीच्या तालावर जो हा कलर्स मराठीवरचा लावणीचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये 2017च्या त्या विजेत्या ठरल्या. त्याचबरोबर डान्स विथ मी हा जो शक्ती मोहनचा जो झी कॅफेवरचा शो होता तिथेही त्या विनर झाल्या. त्याबरोबर महाराष्ट्र बेस्ट डान्सरमध्ये गुरु शिष्य या जोडीसोबत आपल्याला त्या तिथे पाहायला मिळाल्या. त्याचनंतर अनेक असे रियालिटी शोज असतील, अवॉर्ड फंक्शन्स असतील किंवा मराठी अनेक कलाकार असतील त्यांच्यासोबत त्यांनी काम केलं किंवा त्यांना आता त्या सध्या कोरिओग्राफी सुद्धा शिकवत आहे. अजून एक मला वेगळी गोष्ट काय जाणवली की आपण कोणतंही काम करत असताना म्हणजे फक्त आपण तिथेच मर्यादित न राहता एक पाऊल पुढे जाऊन काय करतोय. जसं की त्यांनी ढोलकीच्या तालावर हा शो जिंकला आणि त्यांचा प्रवास तिकडून अजून जास्त पुढे सुरू झाला. तो म्हणजे आत्ताच्या ढोलकीच्या तालावर नुकताच झाला, तिथे त्या ॲज अ कोरिओग्राफर म्हणून होत्या. सो ही जी जर्नी आहे किंवा हा जो एक स्तर आहे हा उंचावणारा आहे आणि ही त्यांची जर्नी आणि सगळ्या गप्पा आज आपण त्यांच्यासोबत इथे करणार आहोत. तर मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. थँक्यू. ओके, सो खूप गोड दिसतात सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच. ॲज ऑलवेज. आणि येस, मला आता विचारायचं आहे की म्हणजे मला असं कळलं की तुम्ही 2016 पासून सुरुवात झाली तुमची या फील्डमध्ये. बऱ्याचदा असंच असतं, मी खूप आर्टिस्टच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांचं असं असतं ना की मी शाळेत जाताना किंवा मी स्कूलमध्ये असताना मला अशी खूप आवड होती, मग मला माझ्या शिक्षकांनी हे मला करून घेतलं, असं झालं. तुम्हाला शाळेमध्ये नाही, कॉलेजमध्ये नाही, मग हे अचानक असं कसं गवसलं? ऍक्च्युली सांगायला गेलं तर 2016 पासून माझी सुरुवात झाली, पण 2005 पासून मी कॉम्पिटिशन करत होती. म्हणजे माझी परिस्थिती तेवढी स्ट्रॉंग नव्हती की मला आई वडील क्लासमध्ये, डान्स क्लासमध्ये घालतील. तर परिस्थिती तेवढी चांगली नसल्यामुळे मी क्लास काय जॉईन केला नाही. आपण माधुरी दीक्षितला बघून पुढे गेलो आणि त्यांचे एक्सप्रेशन बघून मी शिकले. आणि मला खूप सांगायला आनंद होतं की आज मी ज्या प्लॅटफॉर्मवरती आहे त्या प्लॅटफॉर्मवरती एक मुलगी इतक्या लेवलला जाऊन पोहोचली आहे. आणि सगळ्या स्त्रिया, माधुरी दीक्षित पासून सगळ्या, तुम्ही पण. सो मला खूप आवडलं आणि 2005 पासून माझ्या कॉम्पिटिशनला सुरुवात झाली. त्याच्या अगोदर मला काहीच माहिती नव्हतं. वाडीत डान्स करायची मी, वाडीत म्हणजे चाळीमध्ये. चाळीमध्ये आपलं सत्यनारायणची महापूजा असायची तेव्हा मी डान्स करायची. आणि पप्पाने खूप सपोर्ट केला मला तेव्हापासून, लहानपणापासून. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये कधीच नाही परफॉर्म केलं, पण चाळीमध्ये मी खूप गाजवलंय, असं बोलायला काही हरकत नाही. आणि मेकअप तेव्हा आपल्याला माहितीये की लहान असल्यामुळे आपल्याला मेकअप येत नाही, तर आई वडील मेकअप आर्टिस्टला किंवा कोणाला तरी सांगायचे. पण परिस्थिती तेवढी चांगली नसल्यामुळे पप्पा रूज घ्यायचे आणि रूज माझ्या इथे गालावरती असं लावायचे हाताने असं. सो मला ते खूप आवडायचं. म्हणजे ते बघत असताना मला खूप असं मन भरून यायचं की माझे वडील माझ्या बरोबर म्हणजे इतका सपोर्ट आहे त्यांचा आणि आतापर्यंत आहे आणि यापुढेही असणार हे मला माहित आहे. आईचा पण तेवढाच सपोर्ट आहे, पण पप्पा नेहमी जिकडे कुठे जायचो तिथे माझ्या सोबतच असायचे. 2005 पासून ती सुरुवात झाली. कॉम्पिटिशन्स केले मी. फोक डान्सची मला म्हणजे मी खूप रिलेटेड आहे फोक डान्स पासून, म्हणून मी आज लावणी स्टाईल मध्ये इतकी माहीर झालेली आहे.
पहिली गोष्ट म्हणजे किशोर राठोड आणि शारदा राठोड या माझ्या गुरु सुरुवातीचे. म्हणजे असं फिक्स मध्ये गुरु कोणीच नव्हतं. एक एक अशी जे स्टेप वरती प्रत्येक घेत वळणावर गेलं, एक हा. वेगवेगळ्या टप्प्यांवरती गुरु हा, भेटले. तर तसे गुरु भेटत गेले मला. तर त्यांच्याकडून मी तारपा डान्स, नागा, आदिवासी डान्स बोलतात त्याला, असे सगळे डान्स मी त्यांच्याकडून शिकली. आता तेव्हा म्युझिक लावून आम्हाला शिकवलं जात नसायचं. तर त्यांच्या हातात पट्टी असायची आणि त्या पट्टीवरती ते ताल धरायचे. जसं की तारपाची म्युझिक आहे, टणाणाणाणा, टणाणाणाणा, तारारारारारारा, तर ती पट्टी घेऊन ते चालू करायचे. टणाणाणाणा, टणाणाणाणा, तारारारा, ह्याच्यावरती आपल्याला ताल Beats, धरायचा. हा. हा. आणि आता कसं झालं, आता आपण काउंट वरती हा. करतो, पण तेव्हा ते काउंट नसायचे. म्हणजे त्यांना ते माहीत नसायचं किंवा त्यांच्याकडे ती वेगळी शिकवण्याची कला होती, टेक्निक वेगळी एक टेक्निक होती. वेगळी होती. सो मला म्हणजे ते बोलतात ना की त्यांच्याकडून शिकून मी खूप काही पुढे गेले आणि त्यांच्याकडून अनुभव खूप सारे मिळाले मला. ती एक तर माझी सुरुवात होती. त्याच्यानंतर 2005 नंतर मी 2007 मध्ये क्रेझी कियारी केलं होतं नॅशनल चॅनलवरती. तर त्याची पण मी सेमीफायनलिस्ट होते. तेव्हा सुधा चंद्रनजी गुरु होते, कोरिओग्राफर होते आणि प्लस जज पण होते. सो त्यांच्यासोबत काम करत असताना मला खूप छान छान अनुभव मिळाले. त्यांच्याकडून मला बेस्ट डान्स म्हणून 500 रुपीज बेस्ट परफॉर्मन्स म्हणून मला भेटायचे नेहमी. असं नाही की एकही एपिसोड मी विदाऊट 500 घेऊन मी परत आली असेल. आणि त्यांच्याकडून पण खूप काही अनुभव घेतले त्या स्टेजवरून. तो प्लॅटफॉर्म माझा पहिला होता. त्याच्यानंतर पुन्हा मी आता ऑब्व्हियसली एक रियालिटी शो केल्यानंतर घरची परिस्थिती तेवढी स्ट्रॉंग नसल्यामुळे तिथे पेमेंट नसतो. तुम्ही जसे परफॉर्मन्स देत जाल तेव्हा विनर व्हाल तेव्हा आपल्याला ती अमाऊंट मिळते. बरोबर. सो तोपर्यंत आपल्याला मेहनत करायचीच आहे. तर मी तेव्हा ते स्टॉप केलं आणि पुन्हा मी माझ्या बॅक डान्सिंगकडे वळली. अच्छा. आणि पुन्हा मी बॅक डान्सिंग करायला सुरुवात केली. आणि ते बॅक डान्सिंग करत असताना जसं की सीडीज मायाताईंचे खूप फेमस होते तेव्हा अल्बम सॉन्ग रसिकाच्या लग्नात. हा, तर ती माझी एक कॉम्पिटिशन नंतरची एक सुरुवात होती ऍज अ स्क्रीनवरती दिसणं. सीडीज तेव्हा माहिती आहे ना किती चालायचे. हो, खूप जास्त. म्हणजे रादर प्रत्येकाच्या घरी, इव्हन माझ्याही घरी, म्हणजे माझ्या मामांकडे अजूनही तशा सगळ्या अशा त्या कॅसेट्स आहेत. मग ते रसिकाच्या लग्नात असेल म्हणजे तो तर अल्बम सॉन्ग म्हणजे हिट अगदी कमालीचा. तर मग मी त्या सीडीज केल्या आणि त्या सीडीज करत असताना मायाताईंबरोबर पण मायाताईंचे जे एक्सप्रेशन म्हणजे त्या बापरे खूप दिग्गज आणि त्यांच्याकडून शिकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडून सुरेखा कुडची या सगळ्या शिकत गेल्या होत्या आणि मी तर एक पेदा काय बोलतात त्याला ते एक छोटा असा आर्टिस्ट तुम्ही बऱ्याच गोष्टी तिकडे शिकल्या. सो ते मी शिकत असताना बॅक डान्सिंग केलं आणि खूप सीडीज केल्या. एका अल्बम सॉन्ग मध्ये 32 सॉंग्स असायचे आणि ते 32 सॉंग्स त्या एका दिवशी शूट करायचे ती लोक. आता एका दिवसाला एक गाणं पण कम्प्लीट होत नाही. तेव्हा एका दिवसाला 32 सॉन्ग शूट करायचे आणि तो एक आनंद असायचा की एक शिकायची पण वृत्ती आहे, आपल्याला खूप काही शिकायचंय. तेव्हा असं कंटाळा यायचा नाही. आणि आत्ताचे डान्सर्स तुम्हाला एक जरी 5 मिनिटं जरी थांबायला सांगितलं ना उन्हात तरी पण त्यांचं अरे यार उन्हात थांबायला सांगितलं करायचं असं होतं. पण म्हणजे ऍक्च्युली म्हणजे असं तुम्ही असं बोलतायत मी आता विचार करते माहित असं म्हणतात ना की मुलीचं एज आणि या सगळ्या गोष्टी विचारायच्या नसतात. बापरे तेव्हा पण तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही आता पण असं वाटतं की अरे मी आता ग्रॅज्युएशन नुकताच पूर्ण झालंय. टचवूड यार हे लुक आणि ही ब्युटी अशीच राहू देत. बट म्हणजे तुम्ही तोही एरा एक पाहिलेला आहे, हाही एक एरा पाहिलेला आहे. बट हे दोघांमध्ये बरंच तफावत आहे. जसं की आता तुमच्या बोलण्यातून जाणवलं म्हणजे ऍज अ कोरिओग्राफर म्हणून तुम्हाला काहीतरी बऱ्याच गोष्टी वेगळ्या जाणवत असतील. काय वेगळे पण एक जाणवतं आता कोरिओग्राफी करताना वगैरे? म्हणजे त्या सगळ्या गोष्टी आठवतात मला कोरिओग्राफी करताना, कारण तेव्हाही मी एक असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून राहिलेली आहे. माझं पहिलं गाणं रिक्षावाला, त्याच्यानंतर ही पोलीस आजूक तुपातली. त्यांना शिकवत असताना बोलतात ना त्यांच्याकडून पण आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आणि ते एक चांगलं आहे की आपण एक आर्टिस्टला त्या लेवलला जाऊन आपण शिकवतो आणि समोरचा कोरिओग्राफर आपल्याला तेवढं
बोलतात की तेवढं रिस्पेक्ट Respect देतात नाही, की हा. ही मुलगी ते करू शकते. हम्म. आणि जेव्हा हा रिस्पेक्ट त्यांच्या मनामध्ये जेव्हा जागवतो तेव्हा समोरच्या असिस्टंट कोरिओग्राफरला खूप आनंद होतो. आणि आत्ता असिस्टंट कोरिओग्राफर त्या लेवलला जाऊन पोहोचलेले आहेत, हम्म. ऍज अ कोरिओग्राफर म्हणून काम करत आहेत. पण त्या कोरिओग्राफरला तेवढाच आनंद होत आहे की माझीच मुलगी पुढे जाते. जाते. तर त्या मुलीबद्दल सांगणं, आणि आजही बोलतात ते, हम्म. असं नाही की नाही. आणि ते कोरिओग्राफी करत असताना खूप साऱ्या गोष्टी आपण जेव्हा शिकवतो प्रत्येकाला, आणि मी 4-4 काउंट मध्ये शिकवते, बरोबर. ते 4-4 काउंट मध्ये शिकत असताना माझं शिकवण्याची पद्धत एकदम पेशन्स ठेवून असतात. आणि मी मुळात कोणाला ओरडत नाही. त्याच्यामुळे माझा स्वभाव बहुतेक लोकांना आवडत असेल, कारण मला राग येत नाही. नाही म्हणजे तुम्ही बोलताना इतकं गोड आणि असं इतकं स्मूथली बोलतायत ना, म्हणजे मी आल्यापासून म्हणजे बिहाइंड कॅमेरा सुद्धा मी सांगेन शी सो क्यूट आणि इतकं छान पेशंटली, आणि त्यांच्याकडे बघून सुद्धा समोरचा माणूस जसा एखादा रागावलेला असेल तोही असं होईल, हा इथे हिला कसं मी बोलू. नाही, ते पेशन्स ठेवून मी काम करायचे. आता प्रत्येक आर्टिस्ट बद्दल सांगायचं झालं तर आपल्याला माहित असतं की त्यांच्याकडून कसं काढून घ्यायचंय. आता काही जणांचे स्वभाव थोडंसं क्या ही का मला शिकवत्या असं पण हो असतं. हो हो. पण आपल्याला किती पेशन्स ठेवून काम करून त्यांच्याकडून काम काढून घ्यायचंय हे मी खूप शिकले, आणि ह्याच्या पुढेही मी तेच करणार आहे. कारण पेशन्स तुम्ही जेवढे ठेवाल ना तेवढी मुलं पण शिकतात, आणि बोलतात ना की घाबरत नाही. घाबरलं पाहिजे, पण ते कमी घाबरून त्या आदरयुक्त भीती हा, असली yes, पाहिजे. yes, yes. या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. Yes. आणि त्या गोष्टी आहेत माझ्याकडे. बट म्हणजे परफॉर्मर पासून ते कोरिओग्राफर पर्यंतची जर्नी नक्कीच इझी नव्हती, कारण अगदी आपण बॅक डान्सर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तुम्ही, त्याचबरोबर रियालिटी शो सुद्धा केलेले आहेत, आणि एखादा रियालिटी शो करणं आणि तो शो जिंकणं म्हणजे ही खूप ऑफकोर्स खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये. खूप जास्त हार्डवर्क करावं लागतं आपल्याला. म्हणजे जेव्हा तुम्ही ढोलकीच्या तालावर यामध्ये आलात, आता तुम्ही इतर वेळेस बाकी सगळे फोक डान्स करत होतात, मग लावणीचं शिक्षण असं कुठे वेगळे घेतलं का, किंवा ढोलकीच्या तालावरचं जी जर्नी होती तुमची ऍज अ कंटेस्टंट ती कशी होती? मी नाही शिकले, जसं की बोलले की मला शिकताना. पण आपण बोलतो ना की समोरच्याला आपण ऑब्झर्व करतो, हे ऑब्झर्वेशन माझ्यात खूप असायचं. म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी जायची तर मी असं एकच स्टाईल घेऊन नाही की मला लावणी येते की मला बॉलिवूड स्टाईल करायची. माझं असं असायचं की मला सगळ्या स्टाईल आहेत, मला हा बोलायचंय, कारण मला त्या सगळ्या स्टाईल शिकायच्या आहेत. आणि समोरची मुलगी करत असताना तिचे हावभाव किंवा तिची हाताची मुवमेंट अशी जाते, ती असं करते. सो हे ऑब्झर्व मी खूप करायची, आणि आम्ही माझ्या मुलांना पण तेच सांगते की जेवढं तुम्ही ऑब्झर्व कराल तर ती स्टाईल तुमच्या अंगामध्ये उतरेल. येस, असं आहे. सो काय आहे ना की माझ्या आई वडिलांना नेहमी एक प्रश्न पडायचा की प्रत्येक जण चाळीमधून असं बाहेर जाताना बोलतात ना की तुमची मुलगी आली आणि अशी निघून गेली. म्हणजे बॅक डान्स करायची ना, तर बॅक डान्स करत असताना आता सध्या कॅमेरा जास्त आर्टिस्ट वरती, बरोबर. तेव्हा पूर्वीच्या काळी काय असायचं, बॅक डान्सर्स वरती जास्त कॅमेरा असायचा, बरोबर, आणि त्यांचं जास्त तेवढे शॉट घ्यायचे, बरोबर. तर माझ्या आई वडिलांना थोडंसं हटवायचं की का सगळेजण असे बोलतात, माझी मुलगी इतकं चांगलं काम करते, आणि आम्हाला ते सांगायला आवडतंय की आज माझ्या मुलीचा प्रोग्राम लागणार आहे, तुम्ही बघा. आणि मला सगळे स्माइल वरून ओळखायचे, ही मीनाक्षी आहे. त्याच्यामुळे ते एक हट झालं, आणि मला असं वाटलं की नाही मीनाक्षी, तूही कुठेतरी असं फ्रंटला दिसली पाहिजे, तूही समोरच्याला असं दिसतं, म्हणजे असं डान्स करताना अरे ही बघ मीनाक्षी, हीच ती मीनाक्षी. आणि मग 2017 मध्ये ऑडिशन, ढोलकीच्या तालावरचं ऑडिशन मला कळालं, आणि 2017 मध्ये मी ऑडिशन दिलं. 2000 मुलींमधून मी सिलेक्ट झाली, आणि ते करत असताना खूप काही अडचणी पण आल्या, खूप काही शिकायला मिळालं पण मला तिथे, आणि काही एपिसोड खूप छान 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 झाले. मला फेटा म्हणून म्हणजे चांगला परफॉर्मन्स केल्यानंतर आम्हाला फेटा मिळायचा, बरोबर. सो तो फेटा मला मिळाला होता 2 वेळा, आणि ते मिळाल्यानंतर एक असा राऊंड होता, स्टंट राऊंड होता. तो स्टंट राऊंड करत असताना मी 9 फुटावरून खाली पडले 5व्या का 6व्या एपिसोडला, आणि मला असं वाटलं की माझं सगळं इथे संपलं. म्हणजे बोलतात ना की
थोडासा घास इथे आला आला तो पुन्हा रिटर्न जातोय. बरोबर. आणि नाही, मी जिद्द हरली नाही. माझं जे आहे मी करत राहिली. मला असं वाटलं की मला काहीच करता येणार नाही एवढं 9 फुटावरून खाली पडल्यानंतर. 1 आठवडा मला आराम दिला चॅनलवाल्यांनी आणि मला फेटा मिळाला होता म्हणून मी सेफ झाली. वा. तर थोडंसं तिथे आनंद झाला मला. आणि पुन्हा नेक्स्ट एपिसोडमध्ये मी तेवढीच जिद्द करून तेवढीच मेहनत करून 10 पैकी 10 मार्क्स मिळवले. क्या बात आहे. सो म्हणजे ते करत असताना मला असं वाटलं होतं की कुठेतरी माझं काहीतरी कमीपणा किंवा का देवाने असं केलं असंही मनामध्ये प्रश्न येतो. पण नाही, खरंच देव शेवटपर्यंत आपल्यावर असतो. आपण विसरतो कुठेतरी. आणि स्वामीनी खरंच माझ्यावरती तो हात ठेवला होता आणि मी 10 पैकी 10 मार्क्स मिळवून 2017ची विनर झाली. एक्झॅक्टली. म्हणजे खरंच मी म्हणाले ना की हार्डवर्क खूप जास्त, पेशन्स आहेतच तुमच्यामध्ये, नो डाऊट. आणि अर्थात देवावर श्रद्धा, विश्वास तोही तितकंच गरजेचा आहे. आणि म्हणजे कोणतीच गोष्ट, आपलं यश जेव्हा मिळतं त्या यशामध्ये जेव्हा ते अडथळे येतात, ते अडथळे पार करून आपल्याला जे यश मिळतं तेव्हा त्याची गोडी ही जरा जास्त असते. आणि मला असं वाटतंय मुळात तुम्ही प्रचंड जिद्दी आहात. म्हणजे मला हे जर करायचंय तर मी ते करणारच, असा तो तुमचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे तुम्ही रादर दुसरे कोणी आर्टिस्ट असते तर मे बी असं असतं की मी रिस्क नाही घेऊ शकत किंवा मला हे जमेल की नाही माहीत नाही. बट ती रिस्क घेण्याची सुद्धा एक तयारी असावी लागते. ती रिस्क तुम्ही घेतली आणि त्यामुळे आज नावाच्या पुढे किंवा मागे असं ते टायटल ते लागतंय की विनर म्हणून. सो डेफिनेटली हा खूप खूप मजेदार प्रवास आहे. मजेदार म्हणणं इतकंच तो सगळा बॅक टू त्या सगळ्या वर्षांपर्यंत मागे काही वर्ष आपण चाललोय, तुमचा तो प्रवास आपण ऐकतोय. खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे. म्हणजे आज ज्याही मुली किंवा रादर जे आर्टिस्ट ही मुलाखत ऐकतात त्यांना खरंच म्हणजे त्यांच्यासाठी खरं तर इन्स्पिरेशनल ठरणार आहे. कारण आत्ताच्या मुलांमध्ये मॅडमनी मगाशीच सांगितलं की पेशन्स प्रत्येकाकडे असायलाच हवेत. आणि आता मला असं वाटतं कुठेतरी त्याचीच जास्त कमतरता आहे. सो त्या मुलांसाठी, त्या सगळ्याच आर्टिस्ट वर्गासाठी ही मुलाखत खरंच खूप स्पेशल आहे. ही खूप स्पेशल मुलाखत आणि मजेदार या आमच्या गप्पा ज्या काही रंगल्या त्या आम्ही अशाच चालू ठेवणार आहोत. पण इथेच घेऊयात एक छोटासा ब्रेक. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये डान्स कोरिओग्राफर, डान्सर, नृत्यांगना मीनाक्षी मॅम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यासोबतच्या या गप्पा, ही गप्पांची मैफिल अशीच सुरू ठेवूयात. परंतु घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकताय आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आपल्या आजच्या आज घेणारी या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मीनाक्षी पोशे कडेकर. सो त्यांची ही जी काही ॲज अ डान्सर, ॲज अ कोरिओग्राफर म्हणून जी काही जर्नी आहे ती आपण त्यांच्याकडून ऐकतोय. आणि ब्रेकपूर्वी आपण गप्पा ऐकल्या की त्या कशा पद्धतीने ढोलकीच्या तालावरच्या विनर झाल्या किंवा तो त्यांचा प्रवास कसा होता. पण विनर झाल्यानंतर म्हणजे असतं ना, बऱ्याचदा असं असतं की मी त्या रियालिटी शो केला, मी तिकडे विनर झाले आणि मग एक डान्सर म्हणून आपली बऱ्याच वेळेला भूमिका तशी ठरलेली असते. बट त्या पलीकडे जाऊन तुम्ही आता सध्याचं जर ढोलकीच्या तालावर झालं रिसेंटली 1 वर्षापूर्वी, आता तिथे तुम्ही ॲज अ कोरिओग्राफर म्हणून सुद्धा काम केलं. सो ती मुवमेंट कशी असते, म्हणजे जिथे आपण ॲज अ कंटेस्टंट गेलेलो आहोत, नंतर तिथल्याच कुटुंबाचा एक भाग होणं आणि मग ॲज अ कोरिओग्राफर म्हणून आपलं नाव तिकडे जोडलं जातं. सो ती मुवमेंट कशी होती किंवा तो सगळा प्रवास कसा होता? खूप छान होता. सांगायला गेलं तर बहुतेक विनर झाल्यानंतर मला माझ्यात काहीतरी त्यांनी पाहिलं आणि ते बघितल्यानंतर त्यांनी मला तिथे बोलवलं. आशिष पाटील कोरिओग्राफर सगळ्यांना माहितीच आहेत, खूप फेमस आहेत ते. त्यांनी माझं नाव सुचवलं आणि त्याच्यासाठी मी आशिष पाटीलला खूप खूप मनापासून धन्यवाद बोलते. तर ते करत असताना काही कंटेस्टंट असे होते की ज्यांना काही जमत नव्हतं. त्यांना कोरिओग्राफी खूप कठीण जात होती. म्हणजे असं बोलता येईल की त्यांनी कधी कोरिओग्राफी केलीच नव्हती. म्हणजे कोरिओग्राफीवरती त्या लोकांनी डान्सच केला नव्हता. बरोबर. आणि ह्यांना असे कंटेस्टंट पाहिजे होते की ते जे पारंपरिक करतील आणि पारंपरिक करणारे ते कोरिओग्राफीवरती कधी त्यांना म्हणजे त्या लोकांनी डान्स केला नव्हता. त्यांचं कसं की आट मुवमेंट, त्या आट मुवमेंट करून ती लोक परफॉर्म करतात लावणी.
सो त्यांच्यासाठी खूप कठीण गेली ती गोष्ट. आणि त्यांना शिकवत असताना माझ्याकडे एक कंटेस्टंट होता, शुभम बोराडे. येस. शुभम बोराडेचे एक्सप्रेशन वाव, म्हणजे त्याला असं वाटायचं की असं बघतच राहावं, लावणी सम्राट. ऍक्च्युली. आणि खूप म्हणजे असं सगळ्यांनी त्याची खूप वावा केली, बाहेर पण खूप जण त्याच्याबद्दल बोलले. तर असं असतं ना की हा माझ्या कंटेस्टंट बद्दल वा चालू आहे आणि आपल्याला काय पाहिजे अजून, की त्याच्याबद्दल चर्चा होते, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि नम्रता होती. खूप जणी होत्या की ज्या छानपैकी असं सांगितल्यानंतर ऐकायच्या की हे करायचंय, मीनाक्षी दिदी सांगते तर हे करायचं आहे. आणि माझं कसं असायचं की तुम्ही एकदा रिहर्सल केल्यानंतर, ती रिहर्सल केल्यानंतर पूर्ण दिवस तुम्ही किती मेहनत करताय त्याच्यावरती, आणि जेवढी तुम्ही मेहनत कराल तर तुमचा उद्या जाऊन तो परफॉर्मन्स 100% नाही, 90% फक्त तो दिसून येईल. 100% कधी होतो, जेव्हा तुम्ही स्टेजवरती जाता तेव्हा तुम्ही तुमचं 100% देता. आणि माझं असं असायचं की म्हणजे जेव्हा मी 2017 मध्ये पण करत होती तेव्हा एक साईड अशी ठेवली ना की नाही प्रॅक्टिस केली तर एक विसरायला होतं, असं मला असं वाटायचं की एका ठिकाणी आपण ब्लँक होतो, सांगता येत नाही काही होऊ शकतं. स्टेजवर प्रॅक्टिस करते अरे काय आता मुवमेंट पटकन. पण बोलतात ना की स्टेजची सवय असल्यामुळे ते एक मी पटकन तिथे एक्सप्रेशन देऊन टाकायची, म्हणजे असं कोणाला कळायचं नाही की ही विसरली म्हणून. हेच मी माझ्या कंटेस्टंटला शिकवलं की तुम्हाला असं जाणवून द्यायचं नाहीये की तुम्ही इथे एक मुवमेंट विसरलाय, तिथे एक्सप्रेशन देऊन तुमचा पुढचा डान्स कंटिन्यू करायचा, किंवा तिथे अशी जीप काढली किंवा असं केलं, अशा गोष्टी तुम्हाला करायच्याच नव्हत्या. त्या 2017 मध्ये जे मी शिकली होती तेच मी आता ढोलकीच्या तालावर मध्ये माझ्या कंटेस्टंटला शिकवलं. आणि तो प्रवास खूप छान गेला. आणि तिथले जे प्रोडक्शन वाले जेवढे होते, हेमंत पासून किंवा जेवढी टीम होती, अमित सर, तर त्या टीमने माझं मी विनर झाली होती असं कंटेस्टंटला सांगितलं होतं. तर प्रत्येक वेळा ते मीटिंगमध्ये प्रत्येक वेळा माझं उदाहरण त्या मुलांना द्यायचे. आणि माझ्यासाठी काय पाहिजे अजून, की माझं उदाहरण त्या मुलांना मिळतंय आणि यांच्या तोंडातून. सो मी खूप खुश असते. नाही, अर्थातच. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना असे खूप टर्निंग पॉइंट्स येत असतात. मे बी हा 2017चा जो काही तुमचा विनरचा जो हा मुमेंट असेल, हा तुमच्यासाठी खूप जास्त स्पेशल ठरला असेल. आणि त्यानंतर हा सगळा जो प्रवास. पण या पलीकडे जाऊन ॲज अ कोरिओग्राफर म्हणून तुम्ही बरेच शोज, रियालिटी शोज म्हणा, त्याचबरोबर अवॉर्ड फंक्शन सुद्धा केलेले आहेत. आता अवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्ही बऱ्याच मराठी सेलेब्सला किंवा इतर सगळ्या सेलेब्ससाठी तुम्ही ॲज अ कोरिओग्राफी केलेली आहे. तर तेव्हाचा काय एक्सपिरियन्स असतो? म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कोरिओग्राफर चा एक तिकडे माहितीये ना, सगळे पेशन्स पणाला लागतात असं की सगळ्या आर्टिस्ट आणि मराठी सगळ्या सेलिब्रिटीजना किंवा त्यांच्याकडून कोरिओग्राफी करून घेणं, किंवा तो जर एखादा खूप मोठा सेलिब्रिटी आणि त्याला जर परफॉर्म करून घ्यायचंय त्याच्याकडून, तर त्याला जर शिकवणं, तर मी त्याला ओरडू तरी कसं, किंवा अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही केल्यात, किंवा तिकडे कसा अनुभव आहे? माझी सुरुवात मुळात उमेश जाधव पासून सुरुवात झाली. म्हणजे मिफ्ता अवॉर्ड हा मी फर्स्ट टाइम केला, तो उमेश सरांसोबत केला. तो मिफ्ता अवॉर्ड दुबईला झाला. महेश मांजरेकरांचा तो अवॉर्ड होता. आणि खूप सारे शोज त्याच्यानंतर कंटिन्यू सिंगापूर, ऑस्ट्रेलिया इथे जाऊन हे अवॉर्ड शो झाले. मुंबईतही झाले आणि बाहेरही झाले. ते करत असताना काय असतं ना, आर्टिस्टचं काही जणांचे स्वभाव खूप मुळात असे छान असतात, मनमिळाव असतात. आणि काही जणांचे थोडासा म्हणजे असं की आपण आर्टिस्ट आहोत तर थोडासा ऍटिट्यूड असतो. असावा असं नाही की नसावा, असावा, तो चांगलाच आहे पण जास्त नसावा. सो ते शिकवत असताना मला असं वाटायचं, अरे यार, म्हणजे ह्यांना शिकवायचंय, बापरे, ह्यांनी म्हणजे किती दडपण. हा, म्हणजे ते एक दडपण यायचं की किती मूव्हीज मध्ये यांनी काम केलं आणि त्यांनी त्यांचं बेस्ट दिलंय आणि त्यांना मला शिकवायचंय. म्हणजे मी तर काहीच नाहीये, मी एक छोटी कलाकार आहे आणि मला त्यांना शिकवायचं आहे. सो ते शिकवत असताना की नाही मीनाक्षी बोल, काम डाऊन, स्वतःला बोलायची, जमणार मीनाक्षी, तुला सगळं जमणार, प्रत्येक गोष्टीला नाही बोलायचं नाहीये, तू शिकलीस की ना स्वतःकडून, तू
सगळं करू शकते. तू हे करू शकतेस. क्या हा. बात सो हे एक फक्त वाक्य माझ्या मनात असायचं की नाही मीनाक्षी तू नाही हे कधीच करू शकत नाही, तू सगळं काही करू शकतेस. आणि ते शिकवत असताना की बोलतात ना, जसं की मी म्हणाले की पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच पेशन्स ठेवून मी माझं काम करायचे आणि त्या सगळ्या आर्टिस्टला मी शिकवायची. आणि ते आर्टिस्ट मला बोलायचे, म्हणजे मी ढोलकी जेव्हा करत होती 2017 मध्ये तिथे गेस्ट म्हणून अमृता खानविलकरला बोलवलं होतं. आणि मला असं वाटलं नव्हतं की काही आर्टिस्ट आपलं नाव लक्षात ठेवतात. म्हणजे एकदा शिकून झाल्यानंतर कोणाच्या लक्षात राहिलं. आता अशा किती असिस्टंट आहेत की त्यांनी शिकवलं असेल, ते कोणाकोणाचे नाव लक्षात ठेवतील. तर 2017 मध्ये मी करत असताना एक एपिसोड असा होता की काही आर्टिस्टला काही सेलेब्सला बोलवलं होतं तिथे. तर तिथे अमृता खानविलकर आल्या होत्या आणि माझा परफॉर्मन्स झाल्यानंतर त्या मला कमेंट देताना अशा म्हणाल्या की आज माझ्या मी गुरूंना मी समोर बघते. हे ऐकल्यानंतर और क्या चाहिए और क्या चाहिए म्हणजे तिने बोलणं माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. आणि मला खूप आनंद झाला होता. त्याच्यानंतर मी घरी येऊन खूप नाचले होते. आई म्हणाले काय पाहिजे अजून. म्हणजे लक्षात ठेवण्यात खूप कठीण असतं ना. इतके जण शिकवतात, किती जण येतात, किती जण जातात. कोरिओग्राफरचं पण असं किती जण येतात, किती जण जातात, पण लक्षात ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती गोष्ट मी तिच्याकडून शिकली असंही बोलायला हरकत नाही. किंवा त्याच्या अगोदरपासून मला माहिती होतं की कोणीही शिकवून जातं किंवा कोणतीही गोष्ट सांगून जातो त्या व्यक्तीला कधीच विसरायचं नाही. एक्झॅक्टली. आणि हे तिच्याकडून मला खरंच थँक्यू अमृता, तुझ्याकडून ते शिकायला मिळालं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि म्हणजे छान गप्पा रंगल्या तिकडे. आणि जसं तू आता मला या रियालिटी शोजच्या व्यतिरिक्त अवॉर्ड फंक्शनची एक गंमत सांगितली, पण त्या पलीकडे जाऊन जो सध्या सगळ्यांच्या मनामध्ये घर करणारा असा एक कार्यक्रम नुकताच सुरू आहे आणि अजूनही ज्याची खूप जास्त क्रेज मराठी लोकांमध्ये, चला हवा येऊ द्या. आणि त्या सगळ्या टीम सोबत तुला काम करण्याची संधी मिळाली आणि तू त्यांच्यासोबतही काम करतेयस किंवा केलेलं आहेस. सो काय असतं, म्हणजे आपण एखादं स्वप्न घेऊन पुढे येतो आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपण धडपड करत असतो. आणि मग अशा एक छान सुंदर अपॉर्च्युनिटीज मिळत जातात. आणि मग जेव्हा कळलं की आपण झी साठी सुद्धा काम करतोय, कारण जेव्हा असे छान मोठी नावं आपल्या नावाच्या मागे लागतात, सो इट्स व्हेरी बिग थिंग. आणि मग तसं असतं ना की कुठेतरी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतंय, ड्रीम्स कम्स ट्रू वाली फिलिंग. सो तेव्हा कसं वाटलं तुला? मला जेव्हा कॉल आला, चेतन महाजन कोरिओग्राफर आहे, त्यांनी मला कॉल केला की तुला चला हवा येऊ द्यामध्ये भाऊ सोबत परफॉर्म करायचंय. मी अरे बापरे, म्हणजे असं झालं माझं. म्हणजे त्यांच्यासोबत मी बॅक डान्सर म्हणून काम केलेलं आहे आणि आज मला त्यांनी फोन केल्यानंतर असं सांगितलं की तुला लीड करायचं त्यांच्यासोबत. तर मला अजून काय पाहिजे. म्हणजे इतक्या वर्षाची मेहनत त्या चला हवं द्या शो मध्ये आल्यानंतर माझी पूर्ण झाली असं बोलायला हरकत नाही. आणि ते करत असताना भाऊदादांचा स्वभाव तर सगळ्यांना पूर्ण जगाला माहिती आहे. खूप शांत माणूस खूप शांततेमध्ये ते बोलतात. सो ते त्यांच्याबरोबर परफॉर्म करताना मी त्यांना सांगायची ना, तर प्रत्येक वेळा अशी मुवमेंट की आता ही मुवमेंट तुम्हाला करायची आहे, भाऊदादा पाय पकडायचंय, अच्छा पाय पकडायचंय, बरं मी पकडतो. त्याच्यामध्ये पण इतकं शांतपणे ते बोलायचे ना, खूप. आणि निलेश साबळे, पुन्हा सागर कारंडे, सगळे म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये जे टीम आहे त्यांच्यासोबत माझा एक ट्रॅक होता. म्हणजे डान्स केल्यानंतर त्यांच्यासोबत एक रिॲक्शन होती. डान्स केल्यानंतर ती लोक मला बोलतात, मानसीचं एक उदाहरण देतात, मग असं इंटरॅक्शन होतं. आणि ते करत असताना म्हणजे माझा परफॉर्मन्स झाला आणि त्या सगळ्यांनी मला सांगितलं की खूप छान परफॉर्म केलं. सगळ्यांनी सांगितल्यानंतर म्हणजे मला की आज चला हवामध्ये आल्यानंतर सगळे एवढे मोठे सेलिब्रिटी मला बोलतायत की तुझा परफॉर्मन्स खूप छान झाला, तू खूप छान केलंस आणि तू भाऊदादांना पण खूप छान प्रकारे सांगत होतीस. आणि त्याच्यासाठी मी चेतन महाजनचे मी खूप मनापासून आभार मानेन. कारण मला ज्यांच्याकडून मी शिकली आहे किंवा ज्यांनी मला कॉल केला आहे, प्रत्येक जणांचे आभार मानल्याशिवाय मी पुढे जात नाही आणि त्यांना घेऊनच मी चालते. क्या बात आहे. म्हणजे मला खूप
असं तुम्ही म्हणतात की तुम्हाला बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणाहून शिकायला मिळाल्या. मला आज इथे तुमच्यासोबत गप्पा मारताना एका वेळी भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्यात. सो बेसिकली मला सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की आपण कितीही पुढे काम करत असलं तरी आपण डाऊन टू अर्थ असलं पाहिजे. डाऊन टू अर्थ असणं फार गरजेचं आहे. आणि मुळात ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत त्यांना आपण कधीच विसरू नये. सो ग्रॅटिट्यूड एक नावाचा जो प्रकार आहे ऑलवेज आपण त्यामध्ये असायला हवा. आणि मला तुमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये ज्या ज्या लोकांमुळे तुम्ही इथे आलात किंवा ज्यांच्यामुळे तुम्हाला या ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्यात त्या प्रत्येकाचं नाव तुम्ही ह्या प्रत्येक टप्प्यावरती घेताय. सो डेफिनेटली. आणि मला असं वाटतं की ऑफकोर्स कला तर आहेच, म्हणजे स्किल आहेच, पण मला असं वाटतं की जो हा स्वभाव आहे कुठेतरी आणि या स्वभावामुळे सुद्धा तुम्ही अजून जास्त लक्षात राहत असाल. सो येस, खूप छान आहे, गोड स्वभाव आहे ऍक्च्युली. तर आता या गप्पा झाल्या, पण बऱ्याच लेडीजचं किंवा बऱ्याच महिलांचं असं असतं ना की चल लग्नाच्या आधी सगळं केलं, लग्नानंतर नाही होणार मला हे सगळं. तर आता लग्नानंतरचा प्रवास कसा आहे आणि कसे कामं करतायत आणि कशा गोष्टी पुढे चालू ठेवल्या या सगळ्या गप्पा आपण ऐकणार आहोत. पण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही एकदा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि श्रोते हो, जसं की तुम्हाला कल्पना आहे की आत्ताच्या या मुलाखतीमध्ये आपल्या आजच्या आज की नारी या सेगमेंटमध्ये आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मीनाक्षी मॅम. आणि त्यांच्यासोबत खूप छान दिलखुलास आपली गप्पांची मैफिल जी आहे ती रंगलेली आहे. आणि मला आज असं वाटतं की ह्या गप्पा मारतच राहाव्या, ह्या संपूच नाही असं वाटतं मला, कारण बट आपल्याला वेळेची मर्यादा आहे म्हणून मी काहीसं उरकता घेते. पण आतापर्यंत आपण त्यांचा हा जो काही प्रवास आहे तो आपण इथे जाणून घेतला. आणि मी ब्रेक पूर्वीच म्हटलं होतं की बऱ्याच वेळेला असं असतं, महिलांचं विशेष करून एक आपण लेडीजनेच एक तो माइंडसेट केलेला असतो की माझं कसं होईल किंवा लग्नानंतर मी हे करू शकेन का, असं असतं. बट मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुम्ही ही जर्नी कशी सुरू ठेवली आहे आफ्टर मॅरेज ऑल्सो. मुलगी असल्यामुळे दडपण हे येतच. म्हणजे असं असतं की माझा साथीदार असा असावा, आणि ते होतं. आणि इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला लवकर लग्न करायचं नव्हतं. मुळात माझ्या दोघी बहिणींची लग्न माझ्या अगोदर झाली आहेत. मोठ्या बहिणीचं आणि लहान बहिणीचं. मी 2 नंबर आहे. अच्छा. सो ते एक असायचं की माहिती नाही की माझं जे हा जो प्रवास आहे हा प्रवास लग्नानंतर कंटिन्यू होईल की नाही. म्हणजे हे खूप मोठं दडपण होतं. आणि खूप स्थळ आले मला, 15 स्थळ 15 स्थळ बघितले असते. काही फोनवरती झाले, काही शिवाजी पार्क मध्ये मीटिंग झाली, काही हॉटेल्समध्ये मीटिंग झाली, असं खूप काही ठिकाणी झालं. तर 15 स्थळाला मी नाही म्हणाले. ऐक, म्हणजे एकही असं वाटलं नाही की माझा जो हा प्रवास आहे तो मी त्यांच्यासोबत मी लग्नानंतर कंटिन्यू करेन. तर ते करत असताना ते सगळं झालं आणि मैत्रिणीचा कॉल आला मला. माझी मैत्रीण शिल्पा विरजे, तिने मला सांगितलं की तुझ्यासाठी मी स्थळ आणलंय म्हणून. तर तिने मला ऑलरेडी 3 स्थळ पाठवून दिले होते की हे बघून घे, तुला आवडत असेल तर मला सांग. आणि ते सगळे तिच्या माहितीतले होते. आणि एक मैत्रिणीचा सपोर्ट बोलतात ना की माझ्या मैत्रिणीचं चांगलं व्हावं, तिने माझा विचार केला आणि तिने मला हे स्थळ पाठवले. तर ते पाठवल्यानंतर मी ते 3 स्थळ बघितले नाही. सॉरी शिल्पा, मी ते 3 स्थळ बघितले नाही, मी खरं बोलते. पण ते झाल्यानंतर 4थं स्थळ जेव्हा तिने मला पाठवलं तर मला असं वाटलं की तिला कुठेतरी असं वाटू दे नको की मी हिच्यासाठी चांगलं करते, तर हिने बघितलं पण नाही आणि आताही तेच करते. तर तिला मी बोलली की मी बघते म्हणून मी सर्च करते. तर अभिषेक गडेकर त्यांचं नाव होतं. फेसबुकवरती हिस्ट्री बघितली त्यांची, इंस्टाग्राम सगळं चेक करून झाली मी. नंतर मी तिला बोलली की ठीक आहे, मी मीटिंग करायला तयार आहे म्हणून. ते सगळं पाहिल्यानंतर तर त्यांना अभिषेक गडेकर त्यांचा जो मित्र होता विनीत देव, त्यांनी त्याच्यासाठी ते स्थळ आणलं होतं. आणि दोघं नवरा बायको, हे नंतर झाले. माझी जेव्हा मैत्रीण होती तेव्हा लग्न झालं नव्हतं तिचं. तर दोघांनी स्थळ आमच्या दोघांसाठी आणलं. आणि मीटिंग झाली शिवाजी पार्क मध्ये, तिने भेटायला बोलवलं, दोघंही आले होते.
आमच्या दोघांची भेट झाली आणि नुकताच पावसाची सुरुवात झाली होती आणि बोलत असताना आमच्या दोघांनी ओळख करून दिली दोघांची. आणि अर्धा तास होते ते. अर्धा तास झाल्यानंतर ते बोलले की आता तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला जे काय विचारायचं तुम्ही विचारा, आम्ही कबाबमध्ये हड्डी बनत नाही. आणि ते तिथून निघून गेले. तर आम्ही जागा शोधतो कारण पाऊस पडायला सुरुवात झाली, थेंब थेंब चालू होता. तर समोर सीसीडी होतं. तर सीसीडी मध्ये गेलो आणि कोणीतरी सिगरेट पीत होता बाजूला. तर ते सिगरेट पीत असताना एक सुरुवात बोलतात ना, सिगरेट पीत असताना मला तो स्मोकचा स्मेल किंवा तो आवडत नाही. तो धुराने खूप त्रास होतो सायनस असल्यामुळे. तर त्यांनी मला असं केलं, म्हणजे हात नाही ठेवला, असं केलं की काय झालं तुला, सिगरेटचा त्रास होतो का, तू ह्या साईडला ये. झाली एक सुरुवात. यही मोमेंट काफी था, बस यही मोमेंट काफी था. आणि आम्ही आतमध्ये गेलो. जागा नव्हती बिलकुल, पण देवाच्या कृपेने आम्हाला जागा मिळाली तिथे. आणि एक सीट तिथे रिकामी दिसल्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. क्या बात है, सच अ रोमॅन्टिक मोमेंट यार. आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या गप्पा मारत असताना तो वेळ कधी निघून गेला काहीच कळलं नाही. 10:30 वाजले होते आणि 10:30 वाजले आणि आम्ही मागे बघतोय तर कोणीच नाही. आई ग, इतके गुंतले होते गप्पा मारण्यामध्ये. म्हणजे ओ माय गॉड, पहिली मीटिंग, कोण म्हणेल पहिली मीटिंग आणि इतक्या गप्पा. खूप गप्पा मारल्या आणि त्या गप्पा मारून झाल्यानंतर की चला आता घरी जायचंय. तर निघालो. मला असं वाटलं की माहिती नाही मला ड्रॉप करतील की नाही. तर मला असं मनातून वाटत होतं की नाही ह्यानी मला ड्रॉप करावं असं मला मनात वाटत होतं. सो त्यांनी मला विचारलं की मी तुला सोडू का. अच्छा तुम्ही मला सोडते. अच्छा, कितवी मुमेंट होती. घरी जातानाची मुवमेंट. अच्छा, तर ठीक आहे, सोडलं त्यांनी. माझी बिल्डिंग आली आणि सोडल्यानंतर काही जण पटकन निघून जातात आणि काही जण ज्यांच्यात की हा या मुलीबरोबर कंटिन्यू करायचंय तर तिथे ते उभे राहतील. माझं असं होतं की असं कोणतरी मुलगा उभा राहिला ना की या मुलाला नक्कीच माझ्यासोबत लग्न करायचंय. आणि त्यांनी मला ड्रॉप केलं तर मी बिल्डिंगच्या आतमध्ये जाईपर्यंत ते उभे होते. आणि त्यांनी बाय केलं आणि मग मी आतमध्ये गेल्यानंतर घरी गेल्यानंतर जे काही आईला घेऊन नाचले की हाच तो मुलगा ज्याची मी वाट बघत होते. म्हणजे आई बाबांनी आहे ना लिटरली त्या शिल्पा ज्या कोणी आहेत त्यांना थँक म्हटलं असेल. कारण 15 स्थळं. अभिषेक जर जास्तच लकी आहेत मला असं म्हणावं लागेल. कारण 15 स्थळांना नकार दिल्यानंतर. आणि बाय द वे इंस्टाग्राम आणि फेसबुकचा असाही फायदा होऊ शकतो हे मला आज कळलंय. मी आजपर्यंत सगळे प्रोफाईल्स फक्त इव्हेंट्स वाल्यांनाच पाठवले, पण या प्रोफाईलचा असाही फायदा होतो हे मला आज कळलंय. बट टचवूड ही सगळी केमिस्ट्री खूप छान होती. म्हणजे कमालच, खूप वेगळा अनुभव होता. भन्नाट. तुमच्या दोघांच्या लव्ह स्टोरीवरती एक छान शॉर्ट फिल्म्स बनवू शकते. माहितीये तुम्हाला की घरातल्या असं लग्नाला फोर्स करतायत, मी असं 15 स्थळांना नकार दिलाय आणि मग कुठेतरी तो असं स्वप्नातला राजकुमार वगैरे येतो. क्या बात आहे, सो इंटरेस्टिंग. मग बाय द वे पण मॅरेज नंतरचा पण म्हणजे आता ऑफकोर्स तुम्ही त्या सीसीडी मध्ये जितका वेळ बसला होतात तिथे तुमच्या ऑलमोस्ट सगळ्या गप्पा झाल्या असतील की मी या फील्डमध्ये आहे आणि मी हे करते, मी ते करते, माझं हे आहे ते आहे. सो त्यानंतर आता लग्न जेव्हा झालं मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी, हा प्रवास कसा सुरू ठेवलाय. बोलतात ना की दडपण आल्यानंतर की हा मुलगा कसा आहे, पण माझा स्वप्नातला राजकुमार मला मिळाला होता आणि त्याला हा म्हणाले होते. बट लग्नानंतर काही गोष्टी बदलतात. लग्नाच्या अगोदर ज्या असतात त्या लग्नानंतर बदलतात असं बोलतात, पण माझ्या लग्नानंतर माझ्या गोष्टी नाही बदलल्या. क्या बात आहे. कारण मला नवरा पण तसाच तेवढाच साथ देणारा मिळाला आणि माझ्या सासूबाई पण तेवढ्याच सपोर्टिव्ह आहेत. खूप वेस्टर्नाइज आहेत त्या. आणि मला जे करायचं आहे किंवा वाव माझी सून स्क्रीनवरती दिसते, जो त्यांना प्राऊड फील होतं आणि ते सगळ्यांना सांगतात, तर मला असं वाटतं की माझी आईच सांगते सगळ्यांना. सो मला म्हणजे बोलतात ना की लग्नानंतर खूप सारं काही बदलतं, पण माझ्या लाईफमध्ये तसं काही नाही झालेलं आहे आणि दोघंही खूप छान आहेत. क्या बात आहे. म्हणजे ते आपल्याकडे मराठीत बोलतात ना असं लग्न छान बिन झालं, नशीब काढलं पोरीने.
ऍक्च्युली असं बोलायला हरकत नाही. नशीब काढलं पोरीने खरं तर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. तुमची सगळा प्रवास आणि खरंच खूप इन्स्पायर करणार आहे हा प्रवास. आणि रादर एखादी मुलगी म्हणून डिसिजन घेताना मी ट्रिक नक्की वापरेन. म्हणजे मला ते नेहमी बोलतात की तुला पाहिल्यानंतर माझी छाती अशी होते. क्या बात आहे. म्हणजे अभिमान असतो ना, यु नो, प्राऊड मुवमेंट. यार, शी इज माय वाईफ और शी इज माय. म्हणजे तसं मला जसं होतं, त्यांना जसं होतं तसं मलाही खूप प्राऊड फील होतं जेव्हा त्यांना मी गाताना बघते, अँकरिंग करताना बघते. बाळूमामाच्या नावानं चांग भलं ह्याच्यामध्ये त्यांनी Serial काम मध्ये. केलेलं आहे. सो हे जेव्हा करताना, जेव्हा त्यांना बघते तेव्हा मला हा माझा नवरा. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. असेच टचवूड, असेच राहा सोबत, असा सपोर्ट एकमेकांना कायम तुमचा असू देत. आणि येस, खूप छान गप्पा आज इथे रंगल्या. जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आजवरचा हा जो प्रवास होता, म्हणजे अगदी खूप म्हणजे शून्यातून सुरुवात करून हा प्रवास सुरू झाला आणि आज इथवर येऊन पोहोचलेला आहात. पुढच्या 5 वर्षांमध्ये किंवा पुढच्या आगामी काही वर्षांमध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता? मोठ्या स्क्रीनवरती. क्या बात आहे. माझं ते स्वप्न आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना खूप स्ट्रगल आतापर्यंत जेवढा केला आहे, आणि तो स्ट्रगल संपत नाही आणि ते संपू दे पण नको, मला असं वाटतं. Yes. कारण त्या गोष्टीची जाणीव असणं खूप गरजेचं गरजेचं आहे. आहे. जेवढं तुम्ही स्ट्रगल कराल तेवढं तुम्ही अचीव्ह कराल. बरोबर. आणि ते करत असताना मला सगळ्यांना एकच म्हणायला आवडेल की आयुष्यात ध्येय ठेवाल, कठोर मेहनत कराल तर यश तुमचेच आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे असं एक मेसेज पण दिलाय ना, तो त्यांनी हसून हसून आणि इतक्या गोड दिलाय. मला आता प्रश्न पडलाय, घरी यांची भांडणच होत नसली आणि झालं तरी ना फक्त एक स्माइल दिली ना की झालं यार, सगळी भांडणं सॉर्ट आउट. आणि ते अशी गोड स्माइल आहे आणि ही स्माइल कायम तुमच्या चेहऱ्यावरती अशीच राहो, अशीच मी बाप्पाकडे प्रार्थना करते. आणि नक्कीच तुमचं जे स्वप्न आहे ते फक्त तुमचं नाही राहिलं, तर ते तुमच्या जवळच्यांचं एकत्र सगळ्यांचं झालेलं आहे ते. तर ती सगळी स्वप्न पूर्ण होत. आणि येस, अशाच तुमची मोठ्या स्क्रीनवर जेव्हा नवीन काहीतरी येईल तेव्हा आपण पुन्हा मुलाखतीसाठी असंच भेटू. सो येस, सो पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि थँक्यू सो मच, आज तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आला स्टुडिओमध्ये. आणि तुमच्याबरोबर बोलत असताना पण मला खूप आनंद झाला, कारण इतकं गोड बोलताय. म्हणजे तुम्ही इतक्या लोकांना अटेंड करता आणि सगळ्यांबरोबर तुम्ही तेवढंच ताकदीने बोलताय. यार, खरंच तुम्हाला सल्यूट आहे, खरंच सल्यूट आहे. आणि आचार्य 90 FM चे मी मनापासून आभार मानेन. मला इथे बोलवलात, मला इथे बोलण्याची संधी दिलात, आणि तुमचंही तेवढंच मनापासून आभार. येस. तर श्रोते हो, आपल्या आजच्या आज किनारी या सेगमेंटमध्ये गोड, ब्युटिफुल, गॉर्जियस मीनाक्षी मॅम जोडल्या गेल्या होत्या. आणि त्यांची एकंदरीत डान्सर, कोरिओग्राफर ही जी काही जर्नी होती, याचा आर्टिस्ट म्हणून ही काही जर्नी होती, ती आज आपण आपल्या मुलाखतीमध्ये इथे ऐकली. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि या सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल मीनाक्षी मॅम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू.